वेलकम स्टुडंट्स. आपण आता मिसलेनियस एक्सरसाइज 3 क्वेश्चन नंबर 4 हा पाहणार आहोत. मिसलेनियस एक्सरसाइज 3 म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सेट 3 थोडक्यात मिसलेनियस 3 डेरिव्हेटिव्ह आणि त्यातला फोर्थ क्वेश्चन पाहणार आहोत. फर्स्ट, इफ y इक्वल्स 6x³ - 3x² - 9x ब्रॅकेट रेस टू 10 फाइंड dy by dx. हे मी फंक्शन दिले आपल्याला dy by dx विचारलेलं आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x. So derivative of y with respect to x is dy by dx equals d by dx of bracket मध्ये 6x³ - 3x² - 9x raised to 10. आता मला सांगा आपल्याला x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह येतो 10 into x raised to 9. मग something raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह काय? 10 into something raised to 9. मग something raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 into something raised to 9 काय असेल? something 6x³ - 3x² - 9x into d by dx of something. काय कव्हर केलं तुम्ही? तर 6x³ - 3x² - 9x हे मी कव्हर केलेलं होतं. ओके, 10 as it is ब्रॅकेट मध्ये 6x³ - 3x² - 9x raised to 9 into ब्रॅकेट हा. आता मी तुम्हाला मागे दाखवले x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² जेव्हा 3 पुढे येतो तो ह्याला मल्टिप्लाय होतो. मग 3 6 18 x ची पॉवर कमी केली मायनस 2 पुढे येतो तेव्हा मल्टिप्लाय होतो 2 3 6 x ची पॉवर 1 ने कमी झाली मायनस 9 into ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे असेल तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. तर त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. फंक्शन आहे y इक्वल्स 5th रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये 3x² + 8x + 5 ब्रॅकेट रेस टू 4 फाइंड dy by dx. तर मी सगळ्यात पहिले ह्याला हे 5th रूट आणि 4th पॉवर इंडायसेस मध्ये कसं लिहितो नीट बघा. हे फंक्शन आहे y इक्वल्स ब्रॅकेट 3x² + 8x + 5 रेस टू ह्याची 4th पॉवर आहे. ही 4th पॉवर आहे आणि 5th रूट आहे अपॉन 5 आहे. म्हणजे मी सोप्या भाषेत ते फंक्शन लिहून घेतलेलं आहे. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स d by dx of ब्रॅकेट मध्ये 3x² + 8x + 5 raised to 4/5. परत ह्याला कव्हर करा. समथिंग रेस टू 4/5 चा डेरिव्हेटिव्ह 4/5 पुढं त्यातून एक मायनस इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता इथे डेरिव्हेटिव्ह मी इथे लिहायला चालू करतोय बघा. dy by dx इक्वल्स 4/5 पुढे आणले 4/5 इंटू हे ब्रॅकेट रेस टू काय ब्रॅकेट बघा 3x² + 8x + 5 रेस टू 4/5 मधनं 1 कमी केलेत बघा -1 इंटू d by dx ऑफ कुणाला कव्हर केलं तुम्ही ह्याला तर ते 3x² + 8x + 5 ला आपण कव्हर केलेलं होतं इक्वल्स 4/5 as it is ब्रॅकेट 3x² + 8x + 5 रेस टू वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा त्याचा आन्सर -1/5 मिळेल तुम्हाला. त्याचा आन्सर मिळेल -1/5 इंटू आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो पुन्हा बघा 2 पुढे आणले की झाले 6x 8 इंटू ब्रॅकेट 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता तुम्हाला हे आन्सर मी वेगवेगळ्या प्रकारे लिहून दाखवतो. पुस्तकात जे असेल ते लिहून घ्या. हा 4/5 as it is इंटू ही जी टर्म आहे ना ही टर्म 6x + 8 as it is होल डिवायडेड बाय हे रेस टू निगेटिव्ह पॉवर आहे त्याला खाली घ्यायचं म्हणजे 3x² + 8x + 5 रेस टू 1/5 निगेटिव्ह पॉवरला खाली घेतलं तरी चालतं. आता रेस टू 1/5 चा अर्थ असतो 5th रूट त्यामुळे हे असंही लिहिता येतं
4 into bracket 6 plus 8 upon हे 5 as it is. हे 5 इथले तर आणि फिफ्थ रूट मी कसं लिहितो बघा. फिफ्थ रूट ऑफ कोण आहे सांगा ते 3x स्क्वेअर प्लस 8x प्लस 5. यापैकी किंवा यापैकी कोणतीही एक स्टेप तुमचं फायनल आन्सर असू शकेल. ओके. Now third question is y equals log of x whole square. तिथले ब्रॅकेट चुकलेले आहेत. तिथे कसं झालं इथे राऊंड आणि परत राऊंड ब्रॅकेट आले. ते ब्रॅकेट्स मी करेक्शन केलेले आहे. y equals ब्रेस ब्रॅकेट log of log x रेज टू 2. आता याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. चेन रूल कसा असतो बघा. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of brace bracket log of log x ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर. आता हे सगळं झाका आतलं सगळं समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग. कोण आहे सांगा समथिंग. log x इंटू डी बाय डी एक्स ऑफ मी कुणाला कव्हर केलं होतं तर ह्या आतल्या पार्टला log x ला मी कव्हर केलं होतं. नीट पहा बरं का. नेक्स्ट आता हे ट्वाइस आहे तसं घ्या. ट्वाइस log x हा इंटू आता बघा लॉगच्या समोरचा पार्ट कव्हर केला एवढा का. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग log x इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा. आता मी कोणाला कव्हर केलं होतं log x ला कव्हर केलेलं होतं. ठीक आहे. इक्वल्स टू हे सगळं ऍज इट इज log x ब्रेस ब्रॅकेट कंप्लीट 1 अपॉन log x इंटू आता बघा हे कव्हर करा. हे बघा हे डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. म्हणजे आता फायनल आन्सर लिहिताना ट्वाइस हे सगळं न्यूमरेटर मध्ये log x हे बाहेरचं ब्रेस ब्रॅकेट केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल अपॉन हे खालचं मल्टिप्लिकेशन बघा x इंटू log x इंटू log of log x. x इंटू log x इंटू log of log x हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. dy by dx equals x into log x upon x log of log x. Okay. आपण त्यातला आता फोर्थ क्वेश्चन पाहणार आहोत. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ डिमांड म्हणजे x ऑफ अ कमोडिटी विथ रिस्पेक्ट टू प्राइस म्हणजे y. मग रेट ऑफ चेंज ऑफ x विथ रिस्पेक्ट टू प्राइस y म्हणजे चेंज इन x ड्यू टू चेंज इन y हे तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे dx बाय dy थोडक्यात तुम्हाला विचारलं. काय विचारलं तुम्हाला. dx बाय dy असं तुम्हाला त्याने विचारलंय आणि फंक्शन दिले y इक्वल्स 25 प्लस 30x मायनस x स्क्वेअर असं तुम्हाला फंक्शन विचारताना dx बाय dy विचारले बरं का. आणि y इन टर्म्स ऑफ x तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणूया कारण y इन टर्म्स ऑफ x आहे ना. मग dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ 25 plus 30x minus x square equals 25 चा डेरिव्हेटिव्ह 0 30 into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus x square चा डेरिव्हेटिव्ह 5x म्हणजे थोडक्यात dy by dx तुम्हाला काय मिळालं तर 30 minus 2x मिळालं. मग by the derivatives of inverse function
बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन सांगा dx by dy म्हणजे काय तर 1 upon dy by dx where dy by dx not equals 0 so dx by dy equals 1 upon dy by dx बघा आपल्याकडे dy by dx किती आहे तर 30 minus 2x हे तुमचं फायनल आन्सर आहे 1 upon 30 minus 2x ओके Now fifth question बघा पुन्हा तोच टाइप आहे फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ डिमांड म्हणजे x हे रेट ऑफ चेंज ऑफ x ऑफ अ कमोडिटी विथ रिस्पेक्ट टू प्राइस y म्हणजे चेंज इन डिमांड म्हणजे x चेंज इन x विथ रिस्पेक्ट टू चेंज इन y विचारलेलं आहे म्हणजे dx by dy तुम्हाला विचारलेलं आहे आणि खाली तुम्हाला फंक्शन दिले प्राइसचं फंक्शन y इक्वल्स 5x plus 7 upon 2x minus 13 आता तुम्हाला y in terms of x दिले पण विचारलंय dx by dy पहिल्यांदा नेहमीसारखं dy by dx आपण काढून घेऊ y in terms of x असल्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचं dy by dx equals d by dx of 5x plus 7 upon 2x minus 13 quotient rule denominator into derivative of numerator denominator into d by dx of numerator minus numerator into d by dx of denominator 2x minus 13 upon denominator square 2x minus 13 चा bracket square equals 2x minus 13 as it is into bracket 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 आणि x चा 1 आणि 7 चा 0 लिहायचाच नाही मायनस चला 5x plus 7 as it is into bracket 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन 2x minus 13 bracket square as it is आता मल्टिप्लाय करा 5 2 चा 10x ओपन करा म्हणजे 13 5 चा 65 minus 65 आता हे माइनस साइन आणि 2 न मल्टिप्लाय बरं का minus 10x minus 14 प्लस असेल तरी मागे माइनस साइन आहे अपॉन 2x minus 13 चा ब्रॅकेट स्क्वेअर 10x कॅन्सल minus 65 minus 14 म्हणजे minus 79 अपॉन 2x minus 13 चा ब्रॅकेट स्क्वेअर हे कोणाचं आन्सर आहे सांगा हे तर ते dy by dx आन्सर आहे काय हे dy by dx मग पुन्हा काय लिहायचं बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन dx by dy म्हणजे 1 upon dy by dx where dy by dx not equals 0 1 upon चला dy by dx किती बघा minus 79 upon 2x minus 13 चा ब्रॅकेट स्क्वेअर आता हे न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे मायनस साइन कॉमन घेऊया आपण 2x minus 13 चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 79 हे झालं dx by dy so final answer okay okay next question is y equals x raised to x आणि find dy by dx असा विचार सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असं आलं किंवा फंक्शन रेस टू फंक्शन आलं किंवा कॉम्प्लिकेटेड फंक्शन आलं की सगळ्यात आधी आपण तो दोन्हीकडे लॉग घेतो आणि लॉगचे रूल वापरतो म्हणून पहिली स्टेप असते आपली टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स taking log on both sides therefore log y equals log of x raised to x एकदा लॉगॅरिथमचे रूल्स आधीमध्ये पुन्हा रिवाइज करा मागे मी दाखवले तुम्हाला वहीत लिहून ठेवा असं सांगितलेलं आहे x पुढे घ्या म्हणजे log of m raised to n log m तसं log y equals x log x now differentiating with respect to x
डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इक्वल्स डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. इकडे मात्र प्रोडक्ट रूल आहे. आठवलं का बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय 1/y dy by dx. इथं प्रोडक्ट रूल फर्स्ट इंटू डी बाय dx ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डी बाय dx ऑफ फर्स्ट. So 1/y dy by dx as it is equals x into derivative of log x 1/x plus log x as it is into bracket x चा derivative 1. यातला x कॅन्सल, मी y ट्रान्सफर करणार आहे. सो dy by dx equals y ट्रान्सफर केले ना, y ट्रान्सफर केले तिथले 1/y 1 plus log x शिल्लक आहे, 1 plus log x आणि आता y रिप्लेस करा. सो dy by dx इक्वल्स y म्हणजे कोण सांगा, प्रॉब्लेम कडे बघा, y म्हणजे x रेज टू x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, आम्ही सायन्स स्ट्रीमच्या मुलांना म्हणजे सायन्स फॅकल्टीच्या मुलांना x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह देखील पाठ करायला लावतो, कारण त्यांना तो सतत येत असतो. तुम्ही करून ठेवा, एखाद्या वेळेस तुम्हाला एमसीक्यूज मध्ये वगैरे आलं तर पटकन सांगता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x, x रेज टू x 1 plus log x, x raised to x into bracket 1 plus log x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज y equals 2 raised to x raised to x असं फंक्शन आहे. आता पुन्हा यामध्ये व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचा टाइप आहे, त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात करायची आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log y equals log of 2 raised to x raised to x. आता नीट लक्ष द्या, मी याला असं एक मार्क करतो बघायला. log of m raised to n log m ते x raised to x पुढे येणार आहे, म्हणजे log y equals x raised to x log 2. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्याल तर x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्रसंग येईलच की नाही. जरी मी तुम्हाला आता म्हणलं असेल हे पाठ करून ठेवा, तरी तुम्हाला डायरेक्ट सोडवताना तुम्हाला ते एमसीक्यूच्या वेळी उपयोग होतो. आता इथं व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबल आले की नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. पुन्हा अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, कारण यात व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबल आहे x रेज टू x. अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Therefore, log of log y, नीट लक्ष द्या, इक्वल्स log of x raised to x into log 2. आता तर ह्याच्या पुढची स्टेप फार काळजीपूर्वक बघा. log of ab म्हणजे log a plus log b, म्हणजे log of log y equals log a plus log b. आता हा x मात्र पुढे येणार आहे. सो log of log y equals x पुढे आणला प्लस log of log 2 as it is. आता आपण याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मी आता इकडे लिहिणार आहे. So d by dx of log y equals d by dx of he term x log x plus d by dx of a log of log 2. आता इकडचा डेरिव्हेटिव्ह नीट बघा, हे बघा हे झाकणार आहे, मी हे कव्हर करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता लॉग y चा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा माहिती आहे तुम्हाला. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, 1 अपॉन y dy by dx इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट रूल
फर्स्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट. आणि महत्वाचं आहे तर लक्ष द्या, लॉग ऑफ लॉग टू कॉन्स्टंट म्हणून लॉग टू कॉन्स्टंट, त्याचा लॉग कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तिकडे लॉग ऑफ लॉग 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. इकडचं मल्टिप्लिकेशन एकदा बघा, 1 अपॉन y log y 1 अपॉन y log y dy by dx इज इक्वल टू x इंटू, चला log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, log x इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता मी हे y log y तिकडे ट्रान्सफर करणार आहे. सो dy by dx इक्वल्स y log y इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x. आता नीट लक्ष द्या, मी काय काय रिप्लेस करतोय, कुठून रिप्लेस करतोय. सगळ्यात पहिल्यांदा y रिप्लेस करायचा. सांगा y म्हणजे काय सांगा, 2 raised to x raised to x. आता log y रिप्लेस करायचा, log y. तुम्हाला दिसतो का इथे log y काय दिसतो का? हे बघा log y दिसला का इथे? सांगा बरं log y काय आहे, सांगा log y. x raised to x log 2, x raised to x log 2 आणि ब्रॅकेट मध्ये हे तुमचे 1 प्लस log x आहे, ते ऍज इट इज. हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, अशा प्रॉब्लेमला खूप प्रॅक्टिस करावी लागते, त्याशिवाय ही प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज y इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ आतमध्ये 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब होल डिवायडेड बाय x प्लस 1 रेस्ट 4 इंटू x प्लस 2. म्हणजे व्हेरियस फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, कोशंट आहे, गुणाकार आहे, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, इंडायसेस आहे, पॉवर आहे, स्क्वेअर रूट आहे, रॅडिकल साइन आहे. रॅडिकल साइन म्हणजे ही रॅडिकल साइन. असं आलं की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करायचा, म्हणजे प्रॉब्लेम तो खूप सोपा होतो. मग सगळ्यात आधी मी पहिल्यांदा हे जे स्क्वेअर रूट आहे ना, त्या स्क्वेअर रूटला आधी मी काय लिहितो बघा, y इक्वल्स ब्रॅकेट y इक्वल्स 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x प्लस 1 रेस टू 4 इंटू x प्लस 2, याला स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे रेस टू हाफ, कारण ते स्क्वेअर रूट आहे म्हणून त्याला रेस टू काय द्यायचं, हाफ द्यायचं. आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log y equals log of whole bracket, कोणतं ब्रॅकेट, 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब whole divided by x plus 1 raised to 4 into bracket x plus 2, ह्याला raised to किती लिहिणार आहे मी, हाफ लिहिणार आहे. ओके, so log y as it is equals log of m raised to n log m, हाफ पुढे येणार आहे, हाफ log of काय काय राहते सांगितलं, 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x plus 1 raised to 4 into x plus 2 log y as it is, हाफ ब्रॅकेट मध्ये log of a अपॉन bc असा पार्ट आहे. मी यापूर्वी दाखवले तुम्हाला, तरी पुन्हा दाखवतो बघा. लॉग ऑफ a अपॉन bc असं असेल तर लॉग ऑफ a अपॉन b असं म्हणा, त्याला पहिल्याला कव्हर करा. लॉग मायनस होणार आहे, बरोबर आहे, लॉग a मायनस लॉग ऑफ bc. आता लॉग ऑफ bc म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑफ a मायनस हा लॉग bc म्हणजे काय सांगा, लॉग b प्लस लॉग c. मायनस साइन आत गेल्यानंतर काय आलं सांगा, लॉग a मायनस लॉग b मायनस लॉग c. लॉग ऑफ a अपॉन bc काय काय आलं बघितलं काय, मग बघा लॉग ऑफ a अपॉन bc दिसला नाही इथं, काय 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 आहे सांगा, लॉग a मायनस लॉग b मायनस लॉग c. लॉग a 3x मायनस 4 मायनस लॉग b x मायनस 1 सॉरी x प्लस 1 रेस टू 4 मायनस लॉग c म्हणजे लॉग ऑफ x प्लस 2.
आता यामध्ये जे लॉग ऑफ m रेस टू n आहेत ना ते सगळे पुढे आणूया आपण. सो लॉग y ॲज इट इज हाफ ब्रॅकेट 3 पुढे आणले 3 लॉग ऑफ 3x minus 4 minus 4 पुढे आणले 4 log of x plus 1 minus log of x plus 2 as it is. आणि या पुढे आता आपण करणार आहोत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. इथं नुसतं खाली लिहितोय मी डिफरन्शिएटिंग with respect to x. बघा इथं लक्ष द्या. d by dx of log y half coefficient half d by dx of हे सगळं ब्रॅकेट तुम्ही ब्रॅकेटकडे खाली लक्ष ठेवा 3 log of 3x minus 4 minus 4 log of x plus 1 minus log of x plus 2. नेहमीप्रमाणे log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx equals half as it is. आता हे डेरिव्हेटिव्ह नीट लक्षात द्यायचे. 3 कोएफिशिएंट log समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह. आता 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह 3 into bracket 1 आणि 4 चा कॉन्स्टंट चा 0 म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह 3 आला minus 4 into the rate of log something 1 upon something into something चा म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा 0 minus the rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता मी यातला y ट्रान्सफर करणार आहे. सो dy by dx equals half as it is into ट्रान्सफर झालेले y आणि आता ब्रॅकेट मध्ये 3 3 9 upon 3x minus 4 4 1 4 upon x plus 1 minus 1 upon x plus 2. आणि आता लास्ट स्टेप मध्ये y रिप्लेस करायचा. y म्हणजे काय बघा प्रॉब्लेम बघा जरा ते. तर आन्सर आहे हाफ स्क्वेअर रूट ऑफ तो y रिप्लेस नको बघायला. हां काय 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x plus 1 raised to 4 into x plus 2 into ब्रॅकेट हे सगळे ॲज इट इज 9 upon 3x minus 4 minus 4 upon x plus 1 minus half x plus 2. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. ओके.